नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी रस्ते मिळावेत यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यांमध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ते योजना राबवली जाते. या संदर्भातील अतिशय 3 महत्त्वपूर्ण म्हणजेच की 24 जुलै 2024 रोजी घेण्यात आलेली आहे. एका निर्णयाच्या माध्यमातून योजनेच्या अंमलबजावणीमध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मदत करण्यात आलेले आहे. दुसऱ्या जियाच्या माध्यमातून शेत रस्ते, पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करणाऱ्यांसाठी पोलीस प्रोटेक्शन मोफत देण्याच्या संदर्भातील तिसऱ्या जियाच्या माध्यमातून शेत पाणंद रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड असेल किंवा त्यांच्यासाठी घटित म्हणजेच की करण्यात आलेल्या समितीमध्ये सहाय्याध्यक्षांच्या निवडीच्या संदर्भातील असेल महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे. ज्यांच्यामध्ये पहिला महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजेच की शेत पाणंद रस्ते योजनेच्या नियमामध्ये बदल करण्यात आलेले आहे. योजनेसाठी कमीत कमी 5.50 मीटर ते बॉटम म्हणजेच की विड्थ 9.10 मीटर की असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. म्हणजेच की या योजनेच्या अंतर्गत शेत पालन जे रस्त्याचं आहे ते अतिक्रमण निष्कासित करून अतिक्रमणमुक्त निकासित झालेले जे काही शेत पाणंद रस्ते आहे गाव म्हणजेच की रस्ते आहेत ते रुंदी जर मिळत नसेल तर प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या रस्त्याचं रुंदीप्रमाणे रस्ता बनवण्यात यावा व त्यांची रुंदी 12 फूट ते 20 फूट असेल अशा प्रकारची रस्ते बनवावेत अशा प्रकारची सूचना दिलेल्या आहेत. या रस्त्यांची काम झाली व गावातील म्हणजेच की गाव नकाशावरील रस्त्यांची काम प्राधान्यपणे पूर्ण करावेत आणि ती पूर्ण झाल्यानंतर गावांमध्ये तहसीलदाराच्या माध्यमातून रस्ते उपलब्ध करून दिलेले असतील. तर शेतकऱ्यांचे तर असे जे काही रस्ते असतील ते महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 143 खालील नकाशावरती घेतलेले रस्त्याची जी काही रुंदी असेल ती रस्ते बनवण्यात यावे अशा प्रकारचा एक बदल यांच्यामध्ये करण्यात आलेला आहे. याचबरोबर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 19 मधील तरतुदीनुसार शासनाच्या मालकीने जे काही रस्ते आहेत हे असे रस्ते सादर रस्त्यांची काम म्हणजेच की मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते इतर योजनेच्या मापदंडानुसार झालेले असतील किंवा त्यांच्यावरती आमदार स्थानिक निधी किंवा इतर योजनेमधून जर मातीकाम मूलकाम झालेलं असेल तर अशा रस्त्याचं मजबूतीकरण डांबरीकरण जे जिल्हा परिषद मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील निधीमधून करावं. हे रस्ते मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेमध्ये घालू नये अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. यांच्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजेच की घेण्यात आलेला आहे की मालमतदार ज्या न्यायालयाने अधिनियम 1966 मधील कलम 14 अवैध नोटीस बजावणीसाठी रिक्त कलम 21 नुसार निशुल्क पोलीस बंदोबस्त उपलब्ध करण्यात संदर्भातील यांच्यामध्ये मालमतदार अधिनियम 1906 च्या अंतर्गत एखादा रस्ता अतिक्रमण मुक्त केलेला असेल तर त्या अतिक्रमण मुक्त केलेल्या रस्त्यांवरती अतिक्रमण करणारी व्यक्ती जर त्या ठिकाणी अतिक्रमण करत असेल अशा ठिकाणी लागणारा पोलीस प्रोटेक्शन जे पूर्णपणे मोफत देण्यासाठीचा निर्णय देण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण बघणार आहोत की न्यायालय अधिनियम 1906 अन्वये दाखल करण्यात आलेल्या प्रकरणामध्ये म्हणजेच की पारित केलेल्या मनाई हुकूम आदेशाचे पालन करण्यास संबंधित अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांनी कसूर केल्यास अशा प्रकारे अर्जदारास मोफत पोलीस सुरक्षा पुरवणे किंवा अनिवार्य आहे. याच अनुषंगाने सादर आदेशाचे पालन करण्यास संबंधित अतिक्रमणधारक कसूर करत असले त्याबाबत संबंधित बाधित व्यक्तीने पोलिसांकडे लेखी स्वरूपात विनंती केली असेल तर त्या मालमत्तादार न्यायालयाला अधिनियम 1906 मधील कलम 21 चे पोट कलम 5 नुसार म्हणजे मोफत पोलीस सुरक्षा पुरवण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश यांच्यामध्ये दिलेले आहे. म्हणजेच की आता शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेला एखादा शेत पाणंद रस्ता जर अतिक्रमण मुक्त केलेला असेल किंवा त्यांच्यावरती पुन्हा जर काही अतिक्रमण केली जात असतील तर त्या प्रकारची जाणारा पोलीस फौजदार हा मोफतपणे या ठिकाणी दिला जाणार आहे. यासाठी घटित करण्यात आलेल्या विधानसभा क्षेत्र समित्या जे काही बदल करण्यात आलेले आहे या संदर्भातील GR देखील निर्गमित करण्यात आलेले आहेत. याचप्रमाणे शेतपालन रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड करण्याच्या संदर्भातील देखील एक निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यांच्यामध्ये कशा प्रकारे ही लागवड करण्यात यावी आणि काय नियम आहे GRच्या माध्यमातून दाखवून देण्यात आलेले आहे. अशा प्रकारचे काही शेत पाणंद रस्त्याच्या संदर्भातील
अतिशय असा महत्त्वपूर्ण या निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. व हा जी आर बघायचा जर तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट या संकेतस्थळावरती पाहू शकता. व अशाच नवीन नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.